एका पोरगा माझ्या घरापासून चाललो होतं शाळेला, डबा घेऊन चाललो होतो. डबा घेऊन जात असताना मी म्हणलं, काय रे इकडे म्हणलं, कुठं चाललाय? शाळेला चाललोय म्हणला. डबा दिला की म्हणला, आईनं डबा दिलाय. म्हणलं काय दिलं डब्यात खायला? पुरणपोळी दिली मला, पुरणपोळी. म्हणलं मी खाऊ का? खावा म्हणला. मी खाल्लेलं आईला काय सांगणार, कुत्र्यानं खाल्ला म्हणून सांगतो. असली पोरं आगाव बोला. बस ही हात जोडून विनंती माझी. पण ते भोगण्याकडे यावंच लागतं, देवाला आणावं लागतं. दुसरा वर्ग आहे, देव स्वतःला येत नाहीये. ज्याच्या पृथ्वीवर पाप वाढतं, व्यभिचार वाढतं, धर्माचा सुद्धा अधर्म वाढतोय, पाप या भक्तांचं ओझ या पृथ्वी मातेला सहन होत नाही. त्या देवाच्या अवताराची आवश्यकता आहे. कृष्ण जन्माच्या अभंग वाचा तुम्ही नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये. पहिलाच अभंग, पहिलं चरण आहे. पापी ज्या भक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले ओजिते अंजे, बुडविला धर्म भार सोसवेन भार मदाता. पापाची यामुळे झाले धर्माचे वाटोणी, धर्माचे वाटोणी झाले. पापाची यामुळे झाले धर्माचे वाटोणी झाले, धर्माचे वाटोणी झाले, धर्माचे वाटोणी. पापाची यामुळे, पापाची यामुळे झाले धर्माचे वाटोणी झाले, धर्माचे वाटोणी झाले. पापाची यामुळे, पापाची यामुळे झाले धर्माचे वाटोळे झाले, धर्माचे वाटोळे झाले, धर्माचे वाटोळे झाले. जगामध्ये त्या देवाचा अवताराची आवश्यकता आहे. साधं पाप आहे काय? 4-4 वर्षे मुलीवर बलात्कार होत आहेत त्या बदलापूर आपल्या महाराष्ट्रामध्ये. अनेकांची हत्या होत आहे. काय चाललंय सध्या? किती पाप आहे? अशा वेळेस देवाच्या अवताराची आवश्यकता. देव अवतार घेतो, कारण देवाचं गीता वाचा, गीतेमध्ये वचन आहे, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां ओ विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगी युगी. ओ प्रार्थना करून देवाला आणावं लागतं. याच्या पुढे बोलतो मी. पंढरीचा पांडुरंग स्वतःणार आहे काय? पंढरीच्या पांडुरंगाला आणण्याकरता त्या पुंडलिकरायला दीर्घकाळ तपश्चर्या, सेवा, साधना, भक्ती करली. त्या भक्ती सेवेला फुलला तो परमात्मा. हो दादा महाराज, त्या पुंडलिकाचे आनंद उपकार आहेत. हो, रात्रीच काल मी लातूरला बोललो कीर्तनात. रात्री लातूरला कीर्तन होतं माझं. रात्रीच्या कीर्तनामध्ये बोललो मी लातूरला. या विश्वामध्ये, या जगतामध्ये एक पुंडलिक राय जर जन्माला आला नसता, कुठलं पंढरपूर, कुठला पांडुरंग, कुठला हांड्या, कुठला गांड्या. मला हांड्यात म्हणती ती. हो, समोर हांडे महाराज आणि पुढे गेले की हे हांड्याला एक पुंडलिक राय जन्माला आला नसता तर हा संप्रदाय म्हणजे काय, हा सोहळा म्हणजे काय, हा देव म्हणजे काय, ही चंद्रभागा म्हणजे काय, हो हे तुम्हाला ज्ञात झालं नसतं. त्या पुंडलिकाचे अनंत उपकार आहेत. जगा पुंडलिके दाखविले, जगा पुंडलिके दाखविले, जगा पुंडलिके दाखविले. मायाच्या गुणे पडिले ठाऊके, मायाच्या गुणे पडिले ठाऊके, मायाच्या गुणे पडिले ठाऊके, मायाच्या गुणे पडिले ठाऊके. जगा पुंडलिके दाखविले, जगा पुंडलिके दाखविले, पुंडलिके दाखविले. भक्तीच्या बळावर, सेवेच्या बळावर, भजनाच्या बळावर, तपश्चर्याच्या बळावर, मातृपितृ सेवेच्या जोरावर या पांडुरंगाला आणलेल्या विठ्ठल उभा केलेला आहे. जगाच्या पाठीवर हिंदूसारखा धर्म नाही, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखा प्रांत नाही, आणि वारकरी संप्रदाय सारखा दुसरा संप्रदाय जगाच्या पाठीवर. दाखवा असे संत महात्मे आहेत का? दाखवा असे ग्रंथ आहेत का? काय भाग्य आहे बाबा तुम्हाला तुळजापूरकरांचं, या ग्रामस्थांच्या, या गल्लीतल्या लोकांचं. 7 दिवस या नामाचा गजर होतोय. हो, 7 दिवस संतांच्या अक्षरांची पारायण, अक्षर ओव्या कानावर पडतायत. हरिपाठ, कीर्तन, भजन, काकडा पुण्यवान आहेत बाबा, लक्षात ठेवा तुम्ही. आयुष्यात ज्ञानेश्वरी वाचा. 700 वर्षापूर्वी लिहिलेली ज्ञानेश्वरी आमचा वारकरी आजी वाचन करतोय. तो को बरणार सदैव वैकुंठ 375 वर्ष पूर्ण झाली यंदा. 1 वर्षभर अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे सध्या देहूमध्ये. हो, आता उद्याच्या 15 मार्चला, उद्याच्या हो महिना 1.5 महिन्यानंतर
हो 15 मार्चला त्या उत्सवात सांगताय 1 वर्षभर अखंड सप्ते चालू आहेत. आमच्या हांडे महाराज आमच्या राजूकर फडातर्फे आम्ही सप्ताह केलता मे महिन्यामध्ये त्या देहूला 400-500 लोक आम्ही बसून गाथा पारणारा. ओ काय भाग्य आहे. ओ 700 वर्षापूर्वी लिहिली आज ही वाचली जाते. अरे जरा थोडा जरा विचार करा. सकाळी वाचला सकाळ पेपर, पुण्यनगरी पेपर, लोकमत पेपर असेल, हो प्रभात पेपर असेल, संचार पेपर असेल, पुण्यनगरी पेपर असेल, सकाळी पेपर वाचला की रात्री कचऱ्याच्या डब्यात आहे. काल पाहिलेला पिक्चर आज बघू वाटत नाही. काल ऐकलेली गाणी आज शिळ होतात. झिंगझिंग झिंगाट गाजलं होतं. हो काय 2016 साली सायराट पिक्चर अख्ख्या महाराष्ट्राला सगळं देशाला येणं लागलं त्या सायराट पिक्चरचं. जिकडे झिंगझिंग झिंगाट झिंगझिंग झिंगाट. म्हातारी डंगरी असली बिघडली होती. तुम्ही नाही बघा बाबा हसलो का लगेच आहे का याडं लागलं म्हणायची. जिकडं तिकडं परशाना आरची की परशाना आरची पैसे कमवून बसले, आमच्या आरच्या निघून गेल्या. आई बापाला माझी विनंती, पोरात करून हातात मोबाईल देऊ नका. हो अभ्यासाच्या नावानं बोंब आहे. कितवीला आहे तू? हा 6वीला आहे का बाबा? लिंग किती? 6वी. ए लिंग किती? तू नाही किती लिंग? 2 आहेत. बाबा कितवीला आहे तू? तू कितवीला आहे? तू कितवीला आहे? ए चिंगे तू कितवीला आहे? किती लिंग आहेत? बरोबर सांगितलं. काल मी एका विचारलं लातूरमध्ये, म्हणलं किती लिंग आहेत? कितवीला आहे? 9वीला आहे म्हणला. वा वा वा. किती लिंग आहेत? 4 लिंग आहेत म्हणला. हा मी विचार केला, म्हणलं माझं बी ग्रॅज्युएशन झाले बरं का. माझ्या नुसार धोत्रावर जाऊ नका तुम्ही पटक्यावर माझ्या. हो माझं 1988ला माझं BA झालेलं आहे. हो 83ला माझी 10वी, 85ला 12वी, 88ला माझं BA झालेलं आहे. हो MA ला ॲडमिशन घेतल्यानंतर पुन्हा माझ्या वडिलांनी विचार केला ही आता पुढं असं लेक्चर काहीतरी शिक्षक होईल, पुन्हा मला शिकू दिलं नाही पुढं. आमची घराण्याची आमची परंपरा आहे. आमचे मूळ पुरुष पुंडा महाराज, दामोदर महाराज, दशरथ महाराज, माझे आजोबा तुकाराम महाराज, दादराव महाराज माहिती आहे माझ्या आजोबांचं केवढं मोठं मंदिर आहे. आता पाडव्याला मोठा सप्ताह असतो आमच्या आजोबांच्या पुण्यतिथीचा. लक्षात ठेवतो मी. हो 60-70 आमचे गाव आहेत त्या परिसरामध्ये, त्या बिदर भागामध्ये हैदराबाद पर्यंत. हो माझे वडील 30 वर्ष पालखी सोहळ्याचे अध्यक्ष होते. हो आता 10 वर्ष झालं तर मी त्या पालखी सोहळ्याचा खजिनदार आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा. भाऊ गोसायला अध्यक्ष आम्हीच केला. त्याला विचारा त्या भाऊ गोसायला. हो काय सांगतो मी, ही परंपरा आहे आमच्या घराण्याची. आमच्या वडिलांनी विचार केला ते असं पुढे शिकत राहील काहीतरी लेक्चर होईल, पुन्हा पुढं लय बेकार बोलणार. एका पोरगं माझ्या घरापासून चालू होतं शाळेला, डबा घेऊन चालू होतो. डबा घेऊन जात असताना मी म्हणलं काय रे इकडे म्हणलं कुठं चाललाय? शाळेला चाललोय म्हणला. डबा दिला की म्हणला. आईनं डबा दिलाय. म्हणलं काय दिलं डब्यात खायला? पुरणपोळी दिली मला. पुरणपोळी. म्हणलं मी खाऊ का? खावा म्हणला. मी खाल्लं आईला काय सांगणार? कुत्र्यानं खाल्ला म्हणून सांगतो. असली पोरं आगाव बोल रेडिओ आपल्या पुढची पोर आहे ती. काय बोलतील पोरं पत्ता लागत नाही. काल ऐकलेली गाणी झिंग झिंग झिंगाट गेला, पुन्हा शांताबाई आली. शांताबाई रूपाचे खान दिसते छान, लाकता छान, नदीचा बाण तिरका मान, तिकडून तिकडे मारतीच्या चक्रा नकरा कलवा हलवा अटक चटक चवळी चटक लटक शांताबाई. ती शांताबाई गेली, पुन्हा आमच्या पप्पानी गणपती शाबास पट्टी. हो शंकर आणि पार्वती मांडीवर बसला. कसं तोंडपाट आहे बघा. हुशार आहेत माय मावल्या माझ्या. आमच्या पप्पानी गणपती विठाला.
700 वर्षापूर्वी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या माऊलीने लिहिलेला काकडा आमचा वारकरी आजही म्हणतोय. योगी या दुर्लभ त्वम्या दिकला साजणी, योगी या दुर्लभ त्वम्या दिकला साजणी. पाहता पाहता म्हणा नपुरी धनी, हे पाहता पाहता म्हणा नपुरी, पाहता पाहता म्हणा नपुरी धनी, पाहता पाहता नपुरी धनी. योगी या दुर्लभ त्वम्या दिकला साजणी. पाहता पाहता म्हणा नपुरी धनी, पाहता पाहता म्हणा योगी या दुर्लभ त्वम्या दिकला साजणी. पाहता पाहता म्हणा नपुरी धनी, पाहता पाहता म्हणा नपुरी धनी. वाह, एक नंबर पकवा जेव्हा टाळी वाजवा पकवा. एक नंबर मृदंग असे असले की मग कीर्तनाला मजा येते. हो, अशी पाहिजे तशी पाहिजे ती. हो, मस्त चाली फिरी असू द्या. 700 वर्ष अभंगवाणी असेल. हो, तुकोबाराची 400 वर्षापूर्वी अभंग लिहिलेले तुकोबारांचे, पण आजही आमचे वारकरी अभंग म्हणतात. लक्षात ठेवतो मी. हो, एक लक्षात ठेवा, सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो मी. ज्याचा कधी भंग होत नाही, ज्याचा कधी भंग होत नाही त्याचं नाव अभंग आहे. आणि हे अभंग ही वाणी पाठ करा माझ्या मायबापा. लक्षात ठेवतो मी. या पुंडलिकराचे अनंत उपकार त्या पुंडलिक त्याला आणलेला आहे. देवाला आणावं लागतं, तुम्हाला आम्हाला यावं लागतं. संत महात्मे मात्र स्वतःहून येतात केवळ जगाच्या करणा करतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरणे उद्धराय आले दिनजना. हो, किंवा अवतार तुम्हाला धराया कारण उद्धराय जन एकंदर शिक्का पाठविला इह लोका. आलो म्हणे तुका मी नामाचा येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आणि घर जावं कोणी, आणि घर जावं कोणी. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. आले घर जावे कुंडे, आले घर जावे कुंडे. येते उपकारासाठी, येते उपकारासाठी, येते उपकारासाठी. येथे उपकारासाठी आले घर घ्या वैकुंठी, आले घर घ्या वैकुंठी. शाबास. येते उपकारासाठी, आले घर घ्या वैकुंठी, आले घर वैकुंठी, आले घर जावे कुंठी, आले घर जावे कुंठी, आले घर जावे कुंठी. जगाच्या कल्याणात संतांचा अवतार आहे. संतांना जन्म बी नाही, संतांना मृत्यू बी नाहीये. ही परंपरा जन्म होणे बरोबर तुमच्या आमच्या मागे, पण संतांना नाहीये. मुक्त अवस्थेमध्ये संत माय बाबा आहेत. मागली या जन्मा मुक्त झालो, मागली या जन्मा मुक्त झालो, मागली या जन्मा मुक्त झालो. मुक्त झालो. मागली या जन्मा मुक्त झालो. ज्ञानदेवा चित्ते हरी पाठणे, मागली या जन्मा मुक्त झालो. हरी मुखे मला, हरी मुखे मला, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेवा चित्ते हरी पाठणे, मागली या जन्मा मुक्त झालो. हरी मुखे मला, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करील, कोण करील. अवस्थेमधली संत महात्मे पण येणं तुमच्या आमच्या उद्धार करता माझ्या मायबापा. लक्षात ठेवा तुम्ही. तेव्हा अशा प्रकारे तुकोबर आहे जगाच्या उद्धारकता अवतीर्ण झालेले. कीर्तन भजनाच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र तुकोबर त्या काळी पिंजून काढला. सगळा समाज भक्ती मारला, सगळा समाज व्यसनमुक्त केला.
धर्माचा प्रचार केला, भगवान यांना सगळीकडे फडकवला. आणि त्यावेळेस त्या काही परमार्थिक मंडळींनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला, तुकाराम महाराज आम्ही तुमची रोज कीर्तन ऐकतो आहोत, पण एक शंका आहे, विचारा. तुकोबर म्हणजे विचारा. ती मंडळी म्हणजे महाराज आमच्या पाठीमागे दुःख लागले, दुःखाची परंपरा कशाने खंडित होईल? हे दुःख आमच्या मागे लागलेलं आहे, दुःख कशाने नष्ट होईल? दुःखाचा विचार जर केला तर दुःख नाही असा मनुष्य तुम्हाला जगात सापडणार नाही. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं दुःख आहे. जब देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखी प्रजा दुखी जंगम दुखी जोगी दुखी महाराज दुखी चौबदार. हसू नका तुम्ही, आम्ही सगळेच दुःखी आहोत. कोण सुखी सांगा जगामध्ये? वरून म्हणतोय हे बरं आहे, बरं आहे, बरं आहे. ज्याला त्याला माहिती मध्ये किती जळत इथे. हा, कोण सुखी जगाच्या पाठीवर? प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या प्रकारचं हे दुःख आहे माझ्या माय बापावर. आणि दुःखे सांग किती सकळ संसाराची स्थिती आहे, आशान फुटती ऐका पचित्ती भराराशी. अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसावे, आशान फुटती ऐका पचित्ती भराराशी. अनेक दुःखे सांगू किती सकळ संसाराची स्थिती नसावे, आशान फुटती ऐका पचित्ती भराराशी. साहेब पाषाण फुटणे भोगाप चुक्ती भरणासे. विठ्ठल विठ्ठल कोण सुखी? प्रत्येक दुःख आहे, दुःखाचे विषय वेगळे आहेत. काही दुःख अशी आहेत बाबा, काही दुःख अशी आहेत कोणाला आहेत कोणाला नाहीत. व्याधी दुःख सगळ्यांना नाही आहे, सगळ्यांना डायबिटीज नाही. ए पोर ग बस गे, ए पोरे ग बस की तू. कुठेही जावा मला हीच गिरायक जास्त आहे बा. कुठेही नवरा बसतो आपल्या घरात भाकऱ्या करत, आणि हे चालली अक्कलकोटला स्वामी समर्थाला. नवरे सेवा करा हो, पण ही चालली देवाला चातुर्मासाला पंढरपूरला. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हण आहे, घरचा महादेव पाय ताणी आणि बाहेरच्या देवाला घालते पाणी. घरचा महादेव उपाशी मुरतोय उगा येणार हो. आणि ती 75च्या पुढची फुकट म्हातारी. अरे ह्याला घरात काय किंमत नाही, घरात ह्याला कोण विचारणार, कोण किंमत देणार, कोण ऐकू ना दिसना. सून म्हणते जावा मामा, जावा त्या बाई वारीला पंढरपूरच्या. आता काल माझ्या घरी आली ती 10-5 म्हातारी, त्यांना चालता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, असली डंगरी. महाराज आम्ही आलो. असला डांगरा माल नशिबाला आमच्या. तरुणपणात गेला तिकडे तमाशा बघायला टेंभुर्णीला, गेला पिक्चर बघायला सोलापूरला, ना आता आला आमच्या बोकांडी बसायला. माणसं सगळं संपल्यावर गेलं का आमच्याकडे येते. पण एक लक्षात ठेवा, जो पण हातपाय चालतो तो पण परमार्थ आहे. आता हे गुजनूरून बाबा आलेत, गुजनूर नळदुर्गच्या पलीकडे यांचं गाव आहे. तेव्हा माझ्या कीर्तनाची आवड आहे, भास्करांची कट्टर भक्त आहेत ते तात्यासाहेब भास्करांची. पण माझ्या तात्यासाहेब भास्कर जेवढी श्रद्धा तेवढी माझ्या वडिलांवर श्रद्धा या बाबांची. पण आज हे दोघं, हे मुलगा आहे त्यांचा नामदेव पाटील, पाटील आहे ठीक हो. गुजनूर अंदूरच्या पलीकडेच 8 किलोमीटर गाव आहे, तिथूनही आलीत. ह्यांचं वय 92 आहे, 92 वय.
92 वय पण अजून महिन्याची पंढरपूरची वारी करतात. विठ्ठल विठ्ठल ताकद आहे तो पण परमार्थ आहे. जो हे सकळ सिद्ध आहे. हात चालवाय पाय किंवा कथेची सामुग्री ध्येय अवसानावरी नको जाऊ देऊ मंगा. एकदा शरीर बसू पडलं की मग मात्र ठाईचं बैसोनी करा एक ठाईचं बैसोनी करा एक देऊ शकतं. हो पण व्याधी लोक सगळ्यांना डायबिटीज नाही, सगळ्याला कॅन्सर नाही बरं का. सगळं डायबिटीज आहे का इथं बसलेला नाही. सगळं कॅन्सर का नाही. अहो महाराज रोगाला बी अक्कल आहे. रोगाला बी अक्कल आहे. कोणाच्या घरात शिराव कुठं पद्धतशीर व्यवस्था होईल. मोठ्या लोकांना मोठी रोग आहेत. साखर कारखाना चेअरमन पण साखर खायची आवला दिला. बघा आमचं ती विनेकरी बाबा किती वय ते बाबा 75-80 पुढं वय ते बाबाचं. हो पण कसं खट होतं उभारले म्हातारा का. हो हाय का आमच्या वारकऱ्याला रोग कसे खाऊन पण टर. वारकऱ्याला रोग नाही, राई नाही, खोकला नाही, पडसं नाही, सर्दी नाही. मस्त खाऊन पिऊन सप्त्यामध्ये नाश्ता आहे, जेवण आहे, चहा आहे, दूध आहे, कॉफी आहे. आता हाण्यात गरम चपात्या मग अशी. हो सप्त्याच्या अगोदर वजन बघा, सप्ताहात झाल्यावर वजन बघा. 5 किलो वाढलं पाहिजे. देणं ना घेणं पुंडली हान दाबून गाडी. आमच्या पंढरपूरला होता एक वारकरी, चांगली वारकरी आमच्या दोंडपण दादांच्या फडावर. ते वारकरी जेवायला बसले 30 ते 35 पोळ्या खायचं महाराज. 20-20 लाडू पार करायचं. 2-2 किलो जिलबी खायचं. 3-3 किलो शिरा. खोटं बोलत नाही. नारदाच्या गादीवर होऊन बोलतोय. हो खोटं असलं माझ्या जिबेर किडे पडतील माझ्या तोंडात. हो इतकं दाबून खायचं. मेलं 2-4 वर्षापूर्वी कोरोनामध्ये मेलं ती. हो जिवंत असतं तर आज आणलं असतं इथं तुमच्या सप्त्याला इथं. पण तुमचा मुर्दा पाडला असता. ते कोरोनामध्ये मेलं. आपण नशिबवान आहे महाराज. आपण वाचलोय कोरोनात. कोरोना लय बेकार. 18 मार्च 2020 महाराष्ट्रात कोरोना बसला. 24 मार्च 2020 देश लॉकडाऊन झाला. 24 तास झाले. मुंबई बंद पडली, पुणे शहर बंद पडलं. मोठे मोठे उद्योग धंदे, कंपन्या, व्यापार, दुकानं सगळं बंद पडले. रस्ते शुकशुकाट झाले. माणसं घरामध्ये घाबरून बसली. माणसं कोरोनामध्ये किती मेली. किती माणसं कोरोनामध्ये मेली. हजारो लाखो माणसं कोरोनामध्ये मेली. आणि माणसं कोरोना जास्ती मेली नाहीत. माणसं हपकून मेली. घाबरून मेली माणसं घाबरून. डॉक्टरनी कोरोना हाय म्हटलं, पॉझिटिव्ह हाय म्हटलं, माणसं घाबरून मेली. हो ज्याला कोरोना झालता त्याला विचारा कंडिशन काय बेकार होती. हो महाराज मला झालता कोरोना. एकटा 3ऱ्या मजल्यावर. माझ्या जवळ कोणी येत नव्हतं. माझी बायको बेशी लांबून भाकर फेकायची. लय बायका हुशार. लग्नात नाव रंगून हाणलं. चांदीच्या ग्लासात गुलाबी सरबत. वामनराव मुंबईला गेले. मला नाही करमत म्हणली. जा की आता वामण्याला झालाय कोरोना. नाटकी बाजार आहे. आता काय सांगू तुम्हाला याच्या होता. हो कोण कुणाचं नाही. त्या दिवशी मला प्रचिती आली. नाही कुणाची कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंत्यकाले जासी प्राणी माझे म्हणणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचं, कोण कुणाचं आहे. त्या दिवशी मला प्रचिती आली. या जगात कोण कुणाचं नाहीये. ज्यांना आयुष्यामध्ये मी माझं म्हणलं पण उपयोग नाहीये. इस दुनिया में कौन किसी का होता है. इस दुनिया में कौन किसी का होता है. जिस पे भरोसा किया वही धोखा देता है.
हे जगात कोण कोणाचं आहे त्याच्यावर विश्वास ठेवतो. ते जीवनामध्ये आम्हाला धोके दिल्याशिवाय राहत नाहीयेत. मग धोकेबाज लोकांपासून सावध राहावं. विठाल विठाल पाटील लांबून भाकर बायकोला फेकलं एवढं वाईट वाटलं मला. मनामध्ये म्हणलं पांडुरंगा काय दिवस आणले माझ्यावर. गेल्या महिन्यामध्ये याच बायकोला कीर्तन करू करू 3.5 लाख रुपये हातात लावून दिले. नाही कोणाची कोणी. हो आमच्या पंढरपूरला दिग्गज मेरे नेते राजकीय नेतृत्व शिल्लक राहिले नाही महाराज. माझे आमदार स्वर्गबंधू प्रचार कोरोनामध्ये गेले. माझे मित्र राष्ट्रवादी आमदार भारताना भालकी कोरोनामध्ये गेले. काही कडे महाराजांचे मंडळ संस्थापक अध्यक्ष रामदास महाराज काही कडे कोरोनामध्ये गेले. भागवताचार्य वाणा महाराज उत्पाद कोरोनामध्ये गेले. माझे मित्र मार्गे साम्राज्याचे सुप्रसिद्ध कीर्तनकार बीड जिल्ह्याचा वैभव हो बाबासाहेब इंगळे महाराज कोरोनामध्ये गेले. दिग्गज माणसं कोरोनामध्ये मिली. हो लक्षात ठेवा. वाऱ्या बंद, सप्ते बंद, भजन बंद, सगळं बंद पडलं. 2 वर्ष संतांच्या 2021 साली माऊलींची पालखी बंद. शेवटी सरकारला संतांच्या पालख्या बसमध्ये पंढरपूर आणाव्या लागल्या. 2021 साली मोजक्या लोकांमध्ये माऊलींची पालखी तुकोबाची पालखी 7 माणसं पालख्या मोजक्या लोकांमध्ये पंढरपूर पायी चालत याव्यात म्हणून आम्ही अनेक वेळा त्या मंत्र्यांना भेटलो. त्याच्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार होतं. त्यावेळेस मुख्यमंत्री महाराष्ट्राचे उद्धव साहेब ठाकरे साहेब होते. हो तसल्या कोरोनामध्ये आम्ही 10-5 महाराज लोक पंढरपूरचे प्रमुख मंडळी वासकर देवकर जळगावकर आम्ही सगळं मृत्यूचे आहारी वाचून आलो येतावर तुम्हा हरी समर्पण. वाचून आलो येतावर हरी तुम्हा समर्पण. वाचून आलो येतावर समर्पण. वाचून आलो येतावर हरी समर्पण. बरवे झालो आजीवरी नाही पडेल मृत्यूच्या हरी. वाचून आलो येतोवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. हो भगवंत कृपा माझ्या माया असो. व्याधी दुःख सगळ्यांना डायबिटीज नाही, सगळ्याला कॅन्सर नाही, कोणाला आहे कोणाला नाहीये. लक्षात ठेवतो मी. हो दुःख प्रत्येक मागायला आलेलं आहे. हो ते व्याधी दुःख का लागलं. हो काही लोकांपाशी पैसा भरपूर आहे, पैसा भरपूर पण खाता येत नाही. लाडू देऊ का लाडू खायला लाडू देऊ जिलबी गुलाबजाम शुगर. हो पैसा खाता येत नाही, पैसा भरपूर आहे, झोप नाही. बघतो त्या पुणे मुंबईला आम्ही करोडपती अब्जपती लोकांच्या घरात आमचे मुक्काम असतात. पैसा भरपूर आहे पण झोप नाही. झोपेच्या गोळ्या खाऊन झोप लागत नाही, गोळ्या झोपत्यात. पण ही पट्ट्या जागाच येडे हिंड तर टेरेसवर 4थ्या मजल्यावर. आमचा वार केला बघा. पैसा नाही पण भूक आहे, पैसा नाही पण झोप आहे, पैसा नाही पण सुख आहे, पैसा नाही पण समाधान आहे. एक सांगू का एका वाक्यात, या जगामध्ये श्रीमंत जर कोण असेल आमचा वारकरी श्रीमंत आहे. तुमच्यापाशी सगळं आहे पण समाधान नाही, सुख नाही घरामध्ये. पैसे भरपूर आहेत. आमचा वारकरी बघा 2-2 हरिपाठात नसणार, कीर्तनात नसणार, टाळ घेऊन उभारणार, काकड्याला हजर, गाच्याच्या भाषणाला हजर, हरिपाठाला हजर, प्रवचनाला हजर, कीर्तनाला हजर, जागराला हजर. 3-3 भाकऱ्या कुसकून खाणार आमटी बरोबर. आणि आमच्या वारकऱ्याला पडल्या झोप आहे. हो नुसती झोप नाही, लगेच गोहाऱ्याला सुरुवात. बेकार गोहरते की महाराज. हो त्या पुण्यामध्ये त्या मुंबईला गेलो कीर्तनाला. मुंबईला कांदिवली म्हणून गाव आहे, बोरडी बशी कांदिवली. तिथे कीर्तन केलं क्रांतीनगर मध्ये. मला झोपायला जागा हाय की म्हणजे मंदिराच्या मागे खोली मध्ये जाऊन झोपा म्हणली. त्या मंदिराच्या पाठीमागे मी गेलो खोलीत, त्या झोपलो. माझ्या अगोदर असले 2 चोपदार त्या खोली झोपले होते माझ्या अगोदरच येऊन. एक ह्या कोपऱ्यात झोपलो तर एक ह्या कोपऱ्यात, दोघांच्या मध्ये मी झोपलो. जेव्हा 2 चोपदार गोहरायला लागली मला कुठं झोप येते. शेवटी उठून बसलो. एकदा ह्याचा ऐकायचं, एकदा ह्याचा ऐकायचं. मग हे करता असं घोरायचं. मग हे करता असं घोरायचं. खा 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 खा.
असले गेला एक नशिबाला आमच्या काय सांगा तुम्हाला आता पैसा आहे तुमच्यापाशी पण झोप नाही आमच्या पैसा नाही पण झोप आहे हो म्हणून बाबा पण व्याधी दुःख सगळ्यांना नाही आहे सगळ्यांना डायबिटीज नाही सगळ्यांना कॅन्सर रोग बी का वाढले महाराज हो कष्ट करायची सवय संपली काम करण्याची सवय संपली हो आता हे 92 इथपर्यंत कोण जातंय का कुंभमेळा चालू आहे सध्या प्रयागला हो 154 वर्ष साधू आलाय 150 वर्ष होऊन गेली त्याला 154 वर्ष साधू सध्या त्या कुंभामध्ये स्नान करतोय आज बघितलं मी आज 150 वर्ष का जगतात 200 वर्ष का जगतायत आज 92 80 वय का जगतायत यांनी कष्ट भरपूर केले सेवा भरपूर केल्या हो चांगलं अन्न पोटामध्ये गेले यांच्या चांगलं खाल्लं पिल्लं म्हणून आज यांचं आयुष्य टिकून आहे आता पुढच्या पिढीला कष्ट नको कामाची सवय नाही हो विज्ञान युगामध्ये देशामध्ये आपल्या विज्ञान युगामध्ये फार मोठी भरारी मारली मोबाईलच्या माध्यमातून अवघड जग सगळं मुठीमध्ये आलं सुखसुविधा साधनं सगळी वाढली हो आता डेरा दिसे कुठं डेरा खेड्यापाड्याने उतरंड हो आता उतरण गेली डेरा गेला कळशी गेल्या हो उकळ गेलं मुसळ गेलं किरसून गेली पूर्ण बायका म्हाताऱ्या बायका असं किरसून असं वाकून दहाडायच्या त्यामुळे त्यांना मणकेच त्रास होत नव्हते असे वाकून दहाडायच्या आता किरसूनच गेली आताच्या पुढे बघा तुम्ही वाह काय तर काम एवढा फडा निघाला एवढं किरसून निघाली एवढी मोठीच्या मोठी नुसतं असं करायचं हो काय विज्ञान युगामध्ये भरायमध्ये हो उतरण गेली उकळ गेलं मुसळ गेलं किरसून गेली गवऱ्या गेल्या चोल गेली आता कुकर आला मिक्सर आला 3 शिट्ट्यात भात तयार म्हातारा दचकलो का घाबरला अरे बापरे म्हणतो त्याला हवा बी कळली नाही हो कुकर आला 3 शिट्ट्यात भात तयार महाराज मिक्सर आला कुरकुर झाली चटणी झालं ताक झालं दूध झालं लोणी आता विज्ञान एवढं पुढे गेले परवा मी ह्याला गेलो कीर्तनाला नाशिकला महाराज नाशिक मालेगाव तिकडं पलीकडं मग ते कीर्तन केलं असं एखाद्या मोठ्या घरी मुक्काम होता दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर ते कपडे धुवायची मशीन मध्ये वॉशिंग मशीन मला माहिती पण त्याच्या घरी नवीन मशीन बघितली मी भांडे घासायची मशीन खरकडे भांडे मशीन मध्ये टाकली की भांडे घासून बाहेर हो आता बायकांना चपात्या लाटायची गरज नाही कणिकीमध्ये गरज नाही कणकीचा गोळा मशीन मध्ये कोंबला की चपात्या भाजून बाहेर शिर्डीला मशीन आहे आमच्या पंढरपुरी मशीन आली विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं हो नुसते कणकीचे गोळे कोंबायची मग चपात्या भाजून बाहेर काय विज्ञान पुढे गेलंय महाराज आता काय दिवसानं बरं का मशीन अशी निघल आपण जेवायला नुसतं पाटावर बसायचं अन्न आपापच आणि पुन्हा आपापच त्याच्यामुळे असल्या आयदाड झाल्यामुळं ही बीपी वाढला शुगर झाली कष्ट करायची संपली लोकांची ताकद त्याच्यामुळे बीपी शुगर डॉक्टर मध्ये गोड खाऊ नका हो नियमानं गोळ्या खावा बिन त्याला चपात्या खावा गोड खायचं नाही मोजकच खायचं 4 वेळा वेळेवर झोपा पहाटे 4ला उठा फिरायला जावा फिरायला शरीर हलवा वॉकिंग बघा पहाटे फिरायला नवर बायको गप्पेच गप्पे त्यांना शेतात नेऊन सोयाबीनची रास करायला लावा हरभऱ्याच्या तुरीची राशी करायला लावा आयदाड खाऊन व्याधी दुःख कुणा आहे कुणाला नाही गरिबीच दुःख कुणा आहे कुणा नाही ज्यांनी गरिबी पाहिलेली गरिबी भोगली ज्यांनी गरिबी चक्के सोसलेले आहेत त्यांना विचारा गरिबी काय असते ते ओ सर्वात गरिबी फार वाईट आहे पैसा नसली समाज किंमत देत नाही पैसा नसले भावकी विचारत नाही पैसा नसले घराची किंमत देत नाही सब पैसों के भाई दिल का साथी कोई नहीं पैसा नसले कुणी विचारत नाहीये एका हिंदी कवीने म्हटलेलं आहे टूट जाते हैं गरीबी में जो रिश्ते खास होते हैं टूट जाते हैं गरीबी में जो रिश्ते खास होते हैं दुश्मन में दोस्त बन जाते हैं जब पैसे पास होते हैं गरीबीमध्ये सगळी नाती तुटली जातात कुणी कोणाला विचारत नाही
पैसा जवळ आला की सगळे जवळ येतात. पण एक लक्षात ठेवा, सगळे श्रीमंत नाहीत देशात आपल्या, सगळे गरीब नाहीत. पण एक दुःख मात्र सर्वांच्या पाठीमागे लागले, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत. आणि ते सर्वात मोठं दुःख म्हणजे जन्म मरणाचं आहे. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरैसैनम हे संसारे खंदुस्तरी. जन्म मरण हे प्रत्येकाच्या पाठीमागे लागलेले आहे. या जन्म मरणातून मुक्त होण्याकरता बाबा हा मनुष्य देह भगवंताने तो आम्हाला दिलेला आहे. या शरीरामध्ये ज्ञानेश्वरी वाचा, इनीची शरीरे शरीराईनी सरी. या शरीरामध्ये बाबा ही परंपरा खंडित करते बाबा, हे दुःख संपवते जन्म मरणाचं. हो, साधं दुःख काय जन्म मरणाचं? किती वेळा जन्मतोय, किती वेळा मरतोय. तुकाराम महाराजांनी जोडा हाणला गाथ्यामध्ये, किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित मनोळी जीवनाला चला गेला विठोशी. किती वेळा जन्म यावे व्हावे फजित मनोळी जीवनाला साधं शिर नाही का आपलं. किती जन्मतोय, किती फेरा आहे, किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा. जन्मापासून दुःख नाही मानत. गर्भवासापासून 9 महिने 9 दिवस ते आईच्या पोटामध्ये, कोण 9 महिने, कोण 12 महिने राहिले, कोण 18 महिने राहिले, कोण 12 वर्ष राहिले. शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष ब्राह्मणाच्या पुढे खिळे अशी व्याधी. 12 वर्षाला पली रे, कापत कापत बाहेर नागवीची पळून गेली. शुकाचं वर्णन आहे. आईच्या उदरामध्ये, आईच्या उदरामध्ये. वारकरी साम्राज्य संत परंपरेमध्ये या बीड जिल्ह्यामध्ये नेकनूर म्हणून गाव आहे. नेकनूर मध्ये बंकट स्वामी महाराज एक मोठे संत महात्मे जन्माला आले. त्या बंकट स्वामी तुम्ही चरित्र वाचा. ते बंकट स्वामी महाराज आईच्या उदरामध्ये 18 महिन्याने जन्म घेतला. गर्भवासापासून बाबा हे दुःख बघतोय. बरं, बाहेर आले तर सुख आहे काय? बाहेर आले दुःखच आहे. हो, जन्म घेतला, पुन्हा दवाखान्यात घरी न्यान, पाळणार, खेळणार, वाळणार, ते आंघोळ घालायचं काम, त्या आंघोळ घालायचं काम त्या म्हाताऱ्या बायकांकडं. ती म्हातारीमध्ये सुनबाई आण बाजूवर पाणी, ही म्हातारी असं काष्ट खावती, पाय पोसून बसती पाटावर. त्या लहान लेकराला आंघोळ घालायला घेते, पायाला लेकराला असे टाळूला डोक्याला धरते. हो, हातापायला तेल तुलते, पोटाला तेल तुलते, पाठी तेल तुलते, टाळूला तेल तुलते. हो, आणि तसलं गरम पाणी भड 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 अशा अंगावर वरती त्या लेकराच्या. 15 दिवसाचं लहान लेकरं कवळं कातर, ते गरम पाणी त्याला मुलाला सहन होत नाही. तळ 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 रडतं, मनामध्ये म्हणतं पांडुरंगा कशाला मला बाहेर पाठवलं, कसला त्रास आहे. ते म्हातारीला काय कळतंय? पुन्हा म्हातारी त्या लहान लेकराला असं पालतं पाडती पायावर, आणि पुन्हा हातामध्ये पाणी घेऊन संपूर्ण पाठ लाल बुन करते लहान लेकराची. पुन्हा त्या लहान लेकराला पायाला अशी उठवून बसवती, त्याचा उजवा हात आणि डावा पाय. पुन्हा अहो महाराज, असल्या वडावडीतून वाचलोय म्हणून कीर्तनाला उभारलोय. आता माग पुण्यतिथी व्हायची पाळी आमची. गर्भवासापासून ते मृत्यूपर्यंत आम्ही हे दुःख भोगतोय. या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, हरीला साठवा. मंदिरामध्ये हरीला साठवलं आहे, त्यांच्या जीवनात भर संपली. आणि माझ्या मायबापा हो, त्या दुःखातून मुक्त होण्याकरता, त्या दुःखाला खंडित होण्याकरता त्या हृदयावरती मंदिरामध्ये हरीला साठवा साठवा. Hare
परंपरेलाच या दुःखालाच तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये एरझार म्हणली. एरझार, अरे माझ्या मायबापा जीवनात ती एरझार जर संपवायची असेल या हरीला या हृदयरूपी मंदिरात साठवा. ज्यांनी या हरीला या हृदयरूपी मंदिरामध्ये साठवलं नाही त्यांच्या जीवनातली एरझार संपलेली, त्यांची सरली एरझार झाला सफल व्यापार. तिसऱ्या चरणाचं महाराज सांगतात, हरी आला हाता मग काहीची भय चिंता. आता याचा अर्थ ताब्यात. हो, एकदा तो भगवान परम ताब्यामध्ये आल्यानंतर त्या भक्ताला भय राहत नाही, चिंता राहत नाही. हो, पण जवळ येणं महत्वाचं, ताब्यात येणं फार महत्वाचं आहे. ही सहजासहजी ताब्यात येत नाहीये, भल्या भल्या मोठ्या मोठ्याला नाहीये. न संपडे इंद्रचंद्र ब्रह्मादिका देवादिका जो बाबा सापडे, तो आम्हाला सापडतो काय? हो, देव सापड फक्त आमच्या भाविकांना, देव मिळाला आमच्या फक्त वारकऱ्यांना. देवाला प्राप्त केला तसं संतांनी प्राप्त केलं नाही, त्याला ताब्यात घेतलं. नुसतं ताब्यात घेतलं नाही, नांदे तया घरी दैवत पंढरीची. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देवानी फक्त तुझा नाही विचार, देवानी तुझा नाही विचार. देवानी फक्त तुझा नाही विचार, देवानी भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवानी फक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवानी भक्त तुझा नाही विचार. देवानी फक्त तुझा नाही विचार. हो, पुण्य रूप संसार देव नांदला प्रत्यक्ष जगामध्ये. हो, ताब्यात घेतला देवाला.